हॅपी संडे. मी अंकिता. कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. आज मी तुम्हाला माझ्या बकेट लिस्ट मधील 5 गोष्टी सांगणार आहे. पण त्याआधी आज आहे संडे, सगळ्यांच्या आवडीचा आणि आरामाचा दिवस. माझा सुद्धा दिवस आज निवांत सुरू झाला आहे. मी सुद्धा जरा डेली रुटीन, कुकिंग, फॅशन या सगळ्या फॉर्मॅटमधनं बाहेर येऊन तुमच्याशी आज निवांत बसून गप्पा मारायला आले आहेत. अशा गप्पा मी तुमच्याशी माझा पहिला व्लॉग जो इंट्रोडक्शनचा होता आणि 10वा व्लॉग ज्यात 100 सबस्क्रायबर्स पूर्ण झाल्यानंतर मी त्या व्लॉगमध्ये मी तुमच्याशी गप्पा मारल्या होत्या. सो म्हटलं चला आज पण संडे आहे, सो थोड्या गप्पा मारूया. तर 15 नोव्हेंबरला मी या यूट्यूब चॅनलला सुरुवात केली होती, पण एवढ्या शॉर्ट पिरियडमध्ये मला इतका सपोर्ट मिळेल, भरभरून व्ह्यूज मिळतील, भरभरून कमेंट्स, भरपूर ॲप्रिसिएशन, त्याच्यानंतर भरपूर कौतुक होईल हे अजिबातच अपेक्षित नव्हतं. सो हे सगळं माझ्यासाठी खूप ओव्हरवेल्मिंग आहे. कारण जेव्हा यूट्यूब चॅनल मी सुरू केलं तेव्हा एक धाकधूक होतीच, पण तुमच्या या सगळ्या सपोर्ट आणि मोटिवेशनमुळे मला खूप पॉझिटिव्ह एनर्जी मिळालेली आहे. आणि कसं असतं, प्रत्येकाच्या काही ना काहीतरी इच्छा असतात, पॅशन असतं, स्वप्न असतात. भले क्षेत्र कुठलंही असू दे, पण बिझनेस असू दे, जॉब असू दे, टीचिंग लाईन असू दे, फ्रीलान्सिंग असू दे, कलाक्षेत्र असू दे, प्रत्येकाच्या काही ना काहीतरी इच्छा असतात आणि त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रत्येक माणूस झटत असतो. त्याच्यानंतर त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी पुढे पुढे मार्गावर चालत असतो. सो माझ्यासुद्धा काही इच्छा आहेत ज्याला आपण बकेट लिस्ट म्हणतो. सो माझ्या बऱ्याच इच्छा आहेत, पण त्या बकेट लिस्टमधील माझ्या पहिल्या 5 ज्या गोष्टी आहेत त्या मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे. सो स्टे ट्यून. सो चला बघूया माझ्या बकेट लिस्टमध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत ते. पहिली गोष्ट माझी ट्रॅव्हल रिलेटेड आहे. मला ट्रॅव्हल करायला प्रचंड आवडतं. विविध जागा एक्सप्लोअर करायला मला खूप आवडतात. ट्रॅव्हलिंग कसंही असू दे, बाय रोड असू दे, बाय फ्लाईट असू दे, बाय ट्रेन असू दे, पण मला ट्रॅव्हलिंग प्रचंड आवडतं. लहानपणापासूनच तसं मला ट्रॅव्हलिंग आवडायला लागलंय, कारण माझे आई बाबा मला आणि माझ्या बहिणीला दरवर्षी डिसेंबर महिन्यात कुठे ना कुठेतरी घेऊन जायचे. सो ती एक मला आवड निर्माण झालेली आहे. केरळ माझं एक्सप्लोअर करून झालंय. तिकडचं साऊथ इंडियन फूड, अप्पम, चहाचे मळे, कोडाई कॅनल, अशा अनेक गोष्टी मी एक्सप्लोअर केलेल्या आहेत. राजस्थानला मी जाऊन आलेले आहे. तिकडचे पॅलेस अमेझिंग असतात. त्यांचं इंटिरियर, वाळू, त्या वाळूमधनं उंटांची सफर, हे सगळं मी एक्सप्लोअर केलेलं आहे. नैनितालला सुद्धा मी जाऊन आलेले आहे. डोंगरावरती नैनिताल हे वसलेलं आहे आणि तिथे एक गोष्ट जी लक्षात आली आहे ती म्हणजे त्यांच्या घरांमध्ये फॅन नसतात, हीटर असतात, कारण तिथे प्रचंड थंडी असते. नैनितालचा 7 लेक खूप प्रसिद्ध आहे. त्या 7 लेकमधनं बोट राईड करायला खूप मस्त वाटतं. सो अशी जागा माझ्या एक्सप्लोअर करून झालेल्या आहेत. लग्नानंतर पुष्कर आणि माझं गोवा हे अतिशय आवडीचं ठिकाण आहे. अनेक जण, तुमच्यापैकी सुद्धा अनेक जणांचं आवडतं डेस्टिनेशन असेल. आम्ही प्रत्येक वर्षी गोव्याला जातो. गोव्याचे बीचेस, फिश फूड, अशा अनेक गोष्टी प्रसिद्ध आहेत. सो आम्हाला सुद्धा गोवा फार आवडतं. पण ह्या सगळ्याच बरोबर मला अजून काही जागा एक्सप्लोअर करायच्या आहेत, अजून काही ठिकाणी ट्रॅव्हल करायचं आहे. इंडियाच्या नॉर्थ ईस्ट साईडला मी कधी गेले नाहीये, जिथे दार्जिलिंग आहे. दार्जिलिंगला जाण्याची माझी खूप इच्छा आहे. दार्जिलिंगचं टी प्लांटेशन मला बघायचं आहे. तिथल्या टायगर हिल्स मला बघायच्या आहेत. त्याच्यानंतर एक प्रसिद्ध गोष्ट म्हणजे टॉय ट्रेन. युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटने तिला भूषवण्यात आलं आहे. तिचं वैशिष्ट्य म्हणजे या ट्रेनचं इंजिन वाफेवर चालणारं आहे आणि ही ट्रेन आपल्याला दार्जिलिंगमधील अनेक निसर्गरम्य ठिकाणी फिरवून आणते. त्याच्यामुळे ती एक गोष्ट मला अनुभवायची आहे. त्याच्यानंतर रोपवेमधनं मला पूर्ण नेचर दार्जिलिंगचं अनुभवायचं आहे. त्यांचं जे एक ऑथेंटिक फूड आहे क्वाटी, ते मला टेस्ट करायचं आहे कधीतरी, कारण 9 बीन्स बॉइल्ड करून त्याचं सूप बनवलेलं असतं. सो ते मला टेस्ट करायचं आहे. त्यांचं आलू आचार तिथलं फेमस आहे. सो ह्या सगळ्या दार्जिलिंग मधल्या गोष्टी मला एक्सप्लोअर करायच्या आहेत, म्हणून मला दार्जिलिंगला जायची खूप इच्छा आहे. त्यानंतर दुसरी जागा म्हणजे पॅराडाईज ऑन द अर्थ, जणू स्वर्गच.
काश्मीर. सगळ्यांना काश्मीरला जायची इच्छा असते, मला सुद्धा आहे. काश्मीरमध्ये अनेक जागा आहेत एक्सप्लोअर करण्यासारख्या, त्या मला सुद्धा करायच्या आहेत. श्रीनगरला जायचं आहे. दल लेक काश्मीरचा अतिशय प्रसिद्ध आहे आणि त्या दल लेकमध्ये बोट हाऊसमध्ये -0°C राहणं हे काय असतं हे मला अनुभवायचं आहे. कारण आपल्या कोणालाच एवढ्या कमी डिग्री सेल्सिअसमध्ये राहायची कधी सवय नसते. त्याच्यानंतर गुलमर्ग, सोनमर्गला तर अक्षरशः बर्फ खाली पडत असतो. सो तो बर्फ अनुभवायचा आहे. तिथले आईस स्पोर्ट्स मला अनुभवायचा आहे. बेताब व्हॅली, पहलगाम व्हॅली ह्या ज्या दऱ्याखोऱ्या आहेत, तिकडची ग्रीनरी, त्या नद्या, हे सुद्धा मला अनुभवायचं आहे, एक्सप्लोअर करायचं आहे. निषाद गार्डन्स, शालीमार गार्डन ही प्रसिद्ध गार्डन्स आहेत काश्मीरमध्ये. मी खूप वाचलं आहे आणि पुष्करची बहीण काही महिन्यापूर्वी काश्मीरला जाऊन आलेली आहे. सो हे सगळं वर्णन तिने आम्हाला सांगितलेलं आहे. सो ते ऐकून सुद्धा मला नाही, आपण सुद्धा कधीतरी काश्मीरला जावं ही माझी एक इच्छा आहे. त्याच्यानंतर सफरचंद आता आपण इझिली मार्केटला जाऊन घेऊन येतो, पण प्रत्यक्षात ती सफरचंदाची झाडं आणि त्या झाडावरती असलेली सफरचंद हे सुद्धा मला बघायचं आहे, ते अनुभवायचं आहे. काश्मीरचं लोकल फूड अतिशय प्रसिद्ध आहे. काश्मीरी पुलाव, काश्मीरी राजमा, दम आलू हे सुद्धा टेस्ट करायचं आहे. आपल्या इथे जसा चहा असतो ना, तसं तिथे एक ऑथेंटिक टी आहे ज्याला कावा म्हणतात आणि तो अतिशय प्रसिद्ध आहे. सो तो सुद्धा मला एकदा टेस्ट करायचा आहे. आणि काश्मीरचं जे ऑथेंटिक फूड आहे त्यात नादरू याखनी आणि मोदूर पुलाव हे अतिशय फेमस आहे. ते पदार्थ सुद्धा मला टेस्ट करायचे आहेत. सो अशा अनेक गोष्टी काश्मीरमध्ये एक्सप्लोअर करण्यासारख्या आहेत आणि त्या कधी ना कधी मला एक्सप्लोअर करायची इच्छा आहे. सो कधीतरी मला काश्मीरला जाण्याची सुद्धा इच्छा आहे. त्याचबरोबर मला आउट ऑफ इंडिया सुद्धा जाण्याची इच्छा आहे आणि त्यात स्वित्झर्लंड, कारण स्वित्झर्लंड सगळ्यांनाच आवडतं. मला अनेक मूवीमध्ये आपण हे बघितलेलं आहे. सो स्वित्झर्लंडमध्ये झुरिक ही त्यांची फिनान्शियल बिझनेस कॅपिटल आहे. झुरिकमधला सिटी व्ह्यू, रूफटॉप रेस्टॉरंट, अनेक पार्क्स आहेत तिथे. झुरिक लेक अतिशय प्रसिद्ध आहे. सो हे सुद्धा मला सगळं बघायचं आहे. मी यूट्यूबवरती खूप बघितलं आहे, मी अनेक गोष्टी त्याबद्दल वाचलेल्या आहेत. सो ते बघून वाचून तिथे आपण कधी जाऊ शकतो ही एक इच्छा आहे. सो तिथे मला जायचं आहे. झुरिकमध्ये चॉकलेट फॅक्टरी आहे, तिथे सुद्धा मला जायचं आहे. त्याच्यानंतर इंटरलॅकन ही स्वित्झर्लंडची कॅपिटल आहे आणि अतिशय सिनिक सिटी आहे ती. कारण अक्षरशः तुम्ही म्हणाल तर नद्या अशा वाहत असतात आणि त्याच्या आजूबाजूला बिल्डिंग्स आहेत. अतिशय शांत ग्रीनरी असलेलं असं तिथे पार्क्स आहेत. सो ते एकदम बघायला अमेझिंग आहे. सो ते मला एक्सप्लोअर करायचं आहे. त्याच्यानंतर लुसन म्हणाल तुम्ही, लुसन सुद्धा एक सिटी आहे आणि ती लेक आणि माउंटनसाठी खूप फेमस आहे. तिथे एक मी वाचलंय की गोल्डन राऊंड नावाची ट्रिप असते जी बोटमधनं तुम्हाला दिली जाते आणि जे लेक आणि माउंटन्स आहेत ते सगळं त्या बोटीतनं तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. सो ते खूप अमेझिंग आहे. त्याचा विचार केला किंवा ते असं व्हिज्युअलाइज केलं तरी सुद्धा खूप छान वाटतं. सो कधी ना कधीतरी पर्सनल तिथे जाऊन आपण ते अनुभवावं अशी माझी इच्छा आहे. आणि स्वित्झर्लंडचं जे ऑथेंटिक फूड आहे रोस्टी, त्याबद्दल मी थोडं वाचलंय. म्हणजे क्रिस्पी पोटॅटो, त्याच्यावरती मेल्टेड चीज असतं आणि त्यांचं चीज फोंडे, स्विस चॉकलेट्स प्रसिद्ध आहे. सो ह्या सुद्धा अनेक गोष्टी मला स्वित्झर्लंडमध्ये एक्सप्लोअर करायच्या आहेत. तर मला कधीतरी स्वित्झर्लंडला जायची इच्छा आहे. स्वित्झर्लंड नंतरच मला कधीतरी ग्रीसला सुद्धा जायची इच्छा आहे. कारण ग्रीसबद्दल सुद्धा मी खूप गोष्टी बघितल्या आहेत, खूप गोष्टी वाचल्या आहेत. त्यांचं जे बिल्डिंग स्ट्रक्चर आहे किंवा एक आर्किटेक्चर आहे ते अतिशय अमेझिंग आहे. एथेन्स ही ग्रीसची कॅपिटल आहे आणि एथेन्स आणि डेल्फी ती जी सिटी आहे तिथे तुम्हाला पुरातन ग्रीक संस्कृती अनुभवायला मिळते. सो ते मला अनुभवायचं आहे. आणि सध्या ग्रीसमधलं फेमस ड्रीमी
डेस्टिनेशन आहे ते म्हणजे सॅन्टोरिनी. तिकडे फेमस थिंग म्हणजे सगळ्या व्हाईट कलरच्या बिल्डिंग्स तिथे आहेत आणि त्या बिल्डिंग्सच्या मध्ये पिंक कलरच्या बोगनवेल्सची फुलं आहे. सो ते बघायला अतिशय अमेझिंग आहे, त्याचा व्ह्यू अतिशय अमेझिंग आहे आणि त्याचा जो सनसेट व्ह्यू आहे किंवा नाईट व्ह्यू आहे तो तर अतिशय म्हणजे अतिशय अमेझिंग आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा मला अनुभवायच्या आहेत. तिकडचं फूड अतिशय डिलिशियस आहे. पॅरोस नावाची तिथे अजून एक सिटी आहे, त्याबद्दल सुद्धा मी गुगलवरती वाचलेलं आहे. सो अशा अनेक गोष्टी मला तिथे जाऊन सुद्धा कधीतरी एक्सप्लोअर करायच्या आहेत, म्हणून मला कधीतरी ग्रीसला सुद्धा जायचं आहे. सो बकेट लिस्टमधली माझी ही पहिली गोष्ट आहे. बकेट लिस्टमधली माझी दुसरी गोष्ट आहे ती स्पोर्ट्स रिलेटेड आहे. मला पर्सनली स्पोर्ट्स बघायला प्रचंड आवडतं. एनी गेम असू दे, मग तो क्रिकेट असू दे, टेनिस असू दे, फुटबॉल असू दे, ऑलिम्पिक्स असू दे आणि कुठल्याही वेळी असू दे, रात्री असू दे, मध्यरात्री असू दे, ते मी फॉलो करतेच. क्रिकेट तर मला प्रचंड आवडतं. लाईव्ह क्रिकेटची मॅच सुद्धा मी स्टेडियममध्ये जाऊन बघितलेली आहे आणि ते जे एक ॲटमॉस्फिअर असतं ते अमेझिंग असतं. लग्नानंतर जेव्हा मी इथे आले तेव्हा पुष्करला प्रचंड फुटबॉल आवडतं, त्याच्यामुळे मला सुद्धा फुटबॉल आवडायला लागलं आणि त्याच्याने आता मला एक इच्छा निर्माण झाली आहे, ती म्हणजे मला फुटबॉल वर्ल्ड कपची मॅच कधीतरी लाईव्ह बघायची आहे. कारण क्रिकेट मॅच लाईव्ह काय असते हे मी अनुभवलं आहे, तसंच फुटबॉल लाईव्ह मॅचचं जे ॲटमॉस्फिअर आहे ते मला अनुभवायचं आहे. आय डोंट नो की ती इच्छा कधी पूर्ण होईल, कारण आता वर्ल्ड कप आहे 2026मध्ये. सो बघूया ती इच्छा कधी पूर्ण होते, पण कधीतरी फुटबॉलची मॅच लाईव्ह बघणं ही एक माझी इच्छा आहे. सो बकेट लिस्टमधली माझी ही दुसरी गोष्ट आहे. तिसरी गोष्ट, माझ्या बकेट लिस्टमधली तिसरी गोष्ट आहे ती मला अगदीच जरा जास्त आवडणारी और कधी पूर्ण झाली तर आवडेल, ते म्हणजे कॅनडा, फिनलँड, स्वीडन या देशात ना बर्फापासून बनवलेली घरं आहेत ज्याला आपण इग्लू म्हणतो. सो ह्या इग्लूमध्ये मला एक दिवस तरी घालवायचा आहे, कारण बर्फात राहणं, मग तिकडचं आपलं रुटीन कसं असेल, त्या बर्फात आपण जेवण कसं बनवणार किंवा त्या भिंती कशा असतील, ते घर आतून कसं असेल, हे सगळं अप्रूप ना लहानपणापासून आहे. सो एकदा तरी त्या इग्लूमध्ये मला राहून बघायचंय. बघूया इच्छा कधी पूर्ण होते, पण आहे एक अशी इच्छा आहे की त्या इग्लूमध्ये मला एक दिवस घालवायचा आहे. माझी चौथी गोष्ट माझ्या बकेट लिस्टमधली आहे ती म्हणजे बंजी जम्पिंग. थोडंसं ही जी इच्छा आहे ती म्हणजे जरा ॲडव्हेंचरस आहे. मला स्वतःला ॲडव्हेंचर करायला फार आवडतं. वॉटर स्पोर्ट्स म्हणा किंवा आपल्याकडे जत्रा भरतात, त्यात मोठमोठे पाळणे असतात, त्यात बसायला मला खूप आवडतं. पण कधी बंजी जम्पिंग म्हणजे एवढ्या हाईटवरनं खाली उडी मारणं म्हणा किंवा प्लेनमधनं स्काय डाईव्ह करणं म्हणा, हॉट एअर बलूनने वर जाणं म्हणा, ह्या गोष्टी सहज पॉसिबल नाही होत किंवा इतक्या हाईटवरनं उडी मारणं ह्याचं डेअरिंग आपल्यात कधी नसतं. सो माझी ती एक ॲडव्हेंचर अशी इच्छा आहे की प्लेनमधनं स्काय डाईव्ह करणं किंवा बंजी जम्पिंग करणं, हॉट एअर बलूनमधनं असं वर जाणं, ही एक माझी इच्छा आहे. सो ही माझी बकेट लिस्टमधील ही चौथी गोष्ट आहे. आणि पाचवी गोष्ट, माझ्या बकेट लिस्टमधली पाचवी गोष्ट म्हणजे मला स्वतःचं असं काहीतरी अचीव करायचं आहे. आणि हे प्रत्येकाचंच असतं की मला स्वतःचं काहीतरी असं लाईफमध्ये काहीतरी अचीव करायचं आहे. सो मी हा प्रवास सुरू केलेला आहे यूट्यूब चॅनलवरून. पण प्रत्येक यूट्यूबर, प्रत्येक व्लॉगर ह्याचं एक स्वप्न असतं, ह्याची एक इच्छा असते आणि ते म्हणजे 1 मिलियन सबस्क्रायबर्स. आय नो हा खूप मोठा पल्ला आहे, म्हणूनच आणि ती इच्छा आहे, ही इच्छा कधी पूर्ण होईल, कशी पूर्ण होईल हे मलाही माहिती नाही आहे आणि म्हणूनच ती माझ्या बकेट लिस्टमध्ये आहे. पण ही इच्छा, माझ्या बकेट लिस्टमधील ही इच्छा पूर्ण करण्यासाठी मला तुमचा सपोर्ट, तुमचं ॲप्रिसिएशन, तुमचं हे प्रेम हे असेच गरजेचं आहे. सो ही माझी बकेट लिस्टमधली पाचवी गोष्ट आहे. सो ही आहे माझी बकेट लिस्ट. बकेट लिस्टमधील ह्या 5 गोष्टी मला लाईफमध्ये कधी ना कधीतरी करायच्या आहेत. तुमची सुद्धा काही बकेट लिस्ट असेल ती सुद्धा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला कळवा, कारण तुमच्या बकेट लिस्टमधील एखादी गोष्ट
माझ्या बकेट लिस्टमध्ये ॲड होऊ शकते. तर चला, एन्जॉय युअर संडे. हा व्लॉग मी इथेच एंड करते. भेटूया माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन गुड बाय.